नमस्कार. आपण पाहत आहे शिवाय न्यूज. हे पुढं आहे आळेफाटा पोलीस स्टेशन, आळेफाटा इथलं, आणि त्याच्या समोर म्हणजे पाठीमागं पुढं हायवे आहे. आळेफाटाच्या साईडला एक साईट चालू आहे, आणि ही साईट चालू असताना किंवा प्लॅन बनवताना इथून एक पूर्वीचा ओढा होता. तुम्ही आता ते पाणी, आता हे सांडपाणी जे वाहत आहे हे पाहू शकता. आणि हा जो ओढा हा नैसर्गिक ओढा होता, परंतु या ठिकाणी त्याला बायपास करून दिल्याचं आपल्याला दिसते. हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा, ह्या साईडनी एक सिमेंटचे पाईप टाकून हे ओढा आहे तो डायव्हर्ट केलेला दिसतोय. म्हणजे ओढ्याची जी जागा होती तर ती या ठिकाणी गायब झालेली आहे. या जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये ही जागा गायब झालेली आहे. महसूल विभागाने याकडे लक्ष द्यायची गरज होती, किंवा भूमी अभिलेख विभागाने नकाशे बनवताना ही बाब कशी काय अंधारात ठेवली हे देखील आता म्हणजे याला उत्सुकता लागलेली आहे जाणून घेण्यासाठी देखील. तर ही जी साईट चालू आहे, आणि हे बघा या कडेने इकडून या ठिकाणी ओढा डायव्हर्ट केलेला आहे. मी पुढे दाखवतो. मी आलो आहे अशा कारणासाठी की या ठिकाणी जरा हद्दीचा वाद आहे. बिल्डरने एका सोबत तुम्ही जर पाहताय का, ही जी 1-2 मजली इमारत दिसते ही, तर हा जो रस्ता आहे हा बिल्डरचं म्हणणं आहे का माझा वैयक्तिक रस्ता आहे. आणि हे बघा, ह्या रस्त्यावर या बिल्डरने या ठिकाणी पत्रे लावलेले आहेत, आणि पत्रे लावून या ठिकाणी हे सगळं अँगल लावलेत जेणेकरून गाड्या वाहनं इकडं पार्क होऊ नये. आणि आता मी जे तुम्हाला म्हणालो का, रायकर नावाचे एक इथले सर्वे नंबर धारक आहे, त्यांची ही बिल्डिंग आहे. आणि या ठिकाणी त्यांचं इथं एक शेड होतं. आता हे जे बिल्डिंगचं हे दिसतंय का, पत्रे वगैरे लावून यांनी बंद केलेले. इथं 2 शेड होते, ते शेड बिल्डरने पत्रे लावून बंद केलेले आहेत. इकडं आळेफाटा पोलीस स्टेशनचं कंपाऊंड होतं, त्याच्यावर देखील पत्रे लावून बंद केलेलं आहे. इकडं देखील पहा तुम्ही. आणि आता ते मोजणीचं काम सुरू आहे. झाले असं की बिल्डरने हा जो आता मी रस्ता दिसतो हा एक गट आहे, सिटी सर्वे नंबर, हा त्या गेटपर्यंत स्टॉप होतो आहे. तर बिल्डरने अगोदर हा प्लॅन जेव्हा केला पास करण्यासाठी, ज्यावेळी ह्याची मोजणी केली, याचा बहुतेक FSI देखील बिल्डरने नक्कीच घेतला असावा, कारण रेरा रजिस्टर बिल्डर आहे. तर याचं जे क्षेत्र मोजलं तर त्यावेळी मोजणीमध्ये ह्याचं जे क्षेत्र आहे या सिटी सर्वे नंबरचं, तर ही जी बिल्डिंग आहे याच्या आतमध्ये 3 फूट आतमध्ये दाखवलं. तर मग हे सगळं जे रायकर कुटुंबीय इथं बसले ते हवालदिल झाले, आणि अक्षरशः त्यांचं जे काही दुकानं होते ते दुकानाला देखील त्यांनी बंद करून टाकलं. तुम्ही पाहू शकताय, पत्रे वगैरे लावून बंद केलं. मग यांनी सरकारी मोजणी मागवली, आणि सरकारी मोजणी जेव्हा यांनी मागवली तर त्यावेळी यांचं क्षेत्र इकडं निघालं. हो बरोबर आहे का, इथपर्यंत निघालं. हां. आणि मग झालं असं की हे इतकं क्षेत्र निघाल्याच्यानंतर बिल्डरने या भूमी अभिलेख विभागावर दबाव आणला, आणि त्यामुळे यांना यांना प्रत मिळत नाही. बिल्डरचं म्हणणं आहे का तुम्ही मला दाखवलं क्षेत्र आत आहे आणि यांना दाखवलं क्षेत्र बाहेर आहे. तर विषय असं झालेला आहे का त्यामुळं आता शिरस्तेदार मोजणी म्हणून एक आहे, ती मोजणी करून बाबा कोणती मोजणी बरोबर का चूक हे पाहणं चालू आहे. त्यासाठी मला इथं रायकर कुटुंबियांनी बोलवलं होतं, परंतु अतिशय धक्कादायक मला इथं समजले तर सरकारी ओढाच मात्र या ठिकाणी या प्रोजेक्टमध्ये गायब झालेला आहे. इथं तुम्हाला कुठे सरकारी रस्ता ओढा दिसत नाही, परंतु पुढे मात्र आपल्याला सरकारी ओढा दिसतोय. तर मग हे प्रशासनाने नक्कीच ह्या बिल्डरला मदत केल्याचं दिसतंय आपल्याला. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हा जो ओढा आहे नैसर्गिक प्रवाह तो बिल्डरने बंद केलेला आहे. बघा तुम्हाला दिसतोय का कुठं काय. आता मी तुम्हाला आता इकडे दाखवतो तो ॲक्च्युअल ओढा कुठे आहे, म्हणजे तो अस्तित्वात आहे की नाही. बघा, जे अगदी कॅनल वाटेल असा हा सरकारी ओढा आहे. बघा, पाणी देखील आपल्याला आता हे जे सांडपाणी ते या ठिकाणी वाहताना दिसून येतंय का. याद्वारे असं दिसतंय ह्या बिल्डरने पूर्णपणे हा जो ओढा आहे हा ओढा गाडून टाकलेला आहे. त्याला पाईपलाईनमध्ये एका बाजूने काढून दिलेलं आहे, आणि ओढ्याच्या जागेवर बांधकाम केलेलं आहे. भूमी अभिलेख विभाग व महसूल विभागाच्या साथीनेच हे काम केल्याचं दिसतंय. अजूनही काही गोष्टी ज्या आहेत तर त्या समोर येणार आहेत, कारण की मला ज्यावेळी हे रायकर कुटुंबीय काल भेटायला आले, अक्षरशः तो मुलगा रडत होता, तर त्यांनी मला जो मी मगाशी रस्त्याचं दाखवलं तर त्याच्यामध्ये माझ्या असं निदर्शनास आलं की
जो सिटी सर्वे नंबर त्यांचा जो आहे बिल्डरचा 309 जो रस्ता दाखवतो, तर त्याचे ॲक्च्युली सिटी सर्वेमध्ये क्षेत्र हे वेगळंच आहे आणि जे प्लॅनिंगसाठी जे क्षेत्रफळ दाखवले ते त्याच्यापेक्षा वाढावे. अशा पद्धतीचं म्हणजे क्षेत्र समजा 1.5 गुंठा आहे, तर बिल्डरनी जो नकाशावरती प्लॅनिंगसाठी पाठवलं आहे त्याच्यामध्ये 2 गुंठे आहे. म्हणजे त्या बदल्यात वाढीव FSI घ्यायचा उद्देश होता की काय, याला आता ही शक्यता मानायला नक्कीच वाव आहे. तुम्ही इथं पाहू शकता का, जर रस्ता जर एखादी प्लॅन होतोय, जरी खाजगी रस्ता त्या प्रोजेक्टचा जरी असला तरी हा रस्ता हा सार्वजनिक होतो, त्याच्यामध्ये कुठेही अडथळा करता येत नाही बिल्डरला. परंतु इथं मात्र हा जो आहे इथं अडथळा केल्याचं आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते. हे पहा, आणि इथं जे गाळे होते ते गाळे मात्र पूर्णपणे पॅक केलेले आहेत. बिल्डरच्या मोजणीमध्ये तिकडं क्षेत्र निघालं आणि रायकर कुटुंबियांनी क्षेत्र केलं तर ते इकडं निघालं. इथं काहीतरी निशाणी पण इथं केलीचं आपल्याला दिसतंय, म्हणजे रायकर कुटुंबियाचं क्षेत्र इथं आहे असं हेच सरकारी अधिकारी दाखवतात. आणि दुसरीकडं मात्र बिल्डरनी जेव्हा मोजणी केली तर हेच सरकारी अधिकारी हे क्षेत्र पलीकडं आहे असं दाखवतात. आणि आता संपूर्ण त्यांचं सगळं काय सगळं बंद झाल्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि रेरा प्राप्त बिल्डर आहे रजिस्ट्रेशन, तर ही जर नक्कीच याच्या बदल्यामध्ये या बिल्डरने FSI घेतला असेल, क्षेत्रफळ तिकडं वाढवून घेतलं असेल, फ्लॅट वाढवले असतील, कुणी काही फुकट रस्ता देत नाही आणि FSI हा मिळतोच, तर मग याच्यामध्ये तुम्ही पहा, तर मग हा रस्ता सार्वजनिक असायला हवा होता, व्हायला हवा होता रेराच्या नियमानुसार किंवा नगर विकास विभागाच्या कायद्यानुसार. तरी या ठिकाणी तुम्ही पहा का या अशा पद्धतीचं अडथळे या ठिकाणी तयार करून ठेवलेत. आणि पलीकडंच पोलीस स्टेशन आहे. असा प्रश्न निर्माण झालेला आहे का, जर बिल्डरने मोजणी केली तर मोजणी आतमध्ये दाखवली जाते आणि त्या सिटी सर्वेवाल्यांनी रायकर यांनी मोजणी केली तर बाहेर दाखवली जाते. मग खरं काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि आता हा ओढा गेला कुठं, ह्या प्लॅनला मान्यता देताना जे भूमी अभिलेख विभाग नकाशा बनवून देतं त्याच्यामध्ये नक्कीच 420 गिरी झालेली आहे का, असा देखील प्रश्न निर्माण होतो. ज्यावेळी आता ते तिकडं मोजणी वगैरे करून तिथं बसलेले आहेत, काहीतरी निर्णय घेत आहेत कदाचित, तर ज्यावेळी ते रायकर कुटुंबियाच्या हातून मी कागदपत्र मी पाहिल त्यानंतर याच्यामध्ये लगेच मी सांगू शकतो का काय नक्की झालेलं आहे. आणि आपला जे बिल्डर आहे ते बिल्डरचं देखील म्हणणं घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु हे पहा, 100% ओढा मात्र या प्रोजेक्टमध्ये गायब झालेला दिसतोय, चोरलेला दिसतोय. हे मात्र सगळ्यात मोठा प्रथमदर्शनी घटना घडल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. आणि हा जो रस्त्याचा आहे त्या रस्त्याला तुम्ही बघू शकता, मला रायकर यांनी सांगितलं की हा रस्ता 18 फूट आहे, परंतु आणि त्यांची जी घर आहे ते 20 फूट रुंदीचं आहे. आता ते काही कागदपत्र ज्यावेळी ते दाखवतील आपल्याशी प्रत्यक्ष बोलतील त्यावेळी कळेल. परंतु आळेफाटामध्ये हे अतिशय चुकीचं या ठिकाणी चाललेलं आहे. सरकारी ओढा थेट गाडून टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर हा प्रोजेक्ट सुरू आहे.